नमस्कार. आजच्या भागामध्ये जानकी ओवीची फी भरण्यासाठी आता स्कूलमध्ये आलेली असते. तेव्हा तिच्याकडे जे थोडेसे पैसे असतात ते तिने इथे टीचरला दिलेले असतात. तेव्हा इथे टीचर ते पैसे मोजतात आणि म्हणतात की एवढेच पैसे. तेव्हा जानकी म्हणते, हो मला माहिती आहे, 25,000 रुपये भरायचे आहेत. पण हे बघा टीचर, माझ्याकडे सध्या एवढेच पैसे आहेत आणि आमची परिस्थिती तुमच्यापासून काही आता लपून नाही आहे. त्याच्यामुळे मी आणि ऋषिकेश आम्ही दोघंजणं दर महिन्याला थोडे थोडे करून शाळेची सगळी फी आम्ही लवकरात लवकर भरून टाकू. तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा. फक्त आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही लवकरात लवकर शाळेची सगळी फी भरून टाकू. तेव्हा इथे टीचर म्हणतात की नाही, असं नाही जमणार, एवढी कमी फी दिली तुम्ही. तेव्हा ओवी आता रडायला लागते आणि म्हणते, आई आता काय करायचं. तेव्हा जानकी म्हणते, ओवी बाळा शांत हो, आपण सगळी फी लवकरात लवकर देऊ ना. हे बघ रडू नकोस. तेव्हा इथे टीचर म्हणत असतात, हे बघा जानकी मॅडम, तुम्हाला तर माहिती आहे ओवी आमच्या शाळेतली सगळ्यात हुशार विद्यार्थिनी आहे, खूपच गुणी आणि माझी तर सगळ्यात जास्त लाडकी. त्याच्यामुळे मी एक काम करते, मी आता ओवीची सगळी फी भरते. मी तिची फी भरते, तुम्ही थोडे थोडे करून तुम्हाला जमेल तशी तुम्ही मी भरलेली फी परत करून टाका, मग तर चालेल ना. तेव्हा इथे आता ओवीची फी टीचर भरायला तयार होतात. कारण जानकीची माणुसकी, ऋषिकेशने आत्तापर्यंत जपलेली माणुसकी आणि त्याचबरोबर ओवीची हुशारी असल्यामुळे इथे आता टीचरलासुद्धा कळतं की आता यांची परिस्थिती वाईट आहे. पण दिवस काही तेच राहत नाही, यांचेसुद्धा दिवस नक्की येतील. तेव्हा इथे जानकी म्हणते की मॅडम, खरंच तुमचे खूप खूप उपकार झाले. तुम्ही जर असं केलं तर मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. तेव्हा इथे टीचर म्हणत असतात, ओवी बाळा तू एक काम कर, तू जा बरं आता क्लासमध्ये जाऊन बस आणि याबद्दल कुणाला काहीसुद्धा सांगू नकोस हां. तेव्हा ओवी आता क्लासमध्ये जाते आणि त्या टीचरला थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की टीचर, मी हे तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. फक्त पैशाने नाही तर मी तुम्हाला जेव्हा गरज लागेल ना तेव्हासुद्धा मी तुमच्याबरोबर उभी राहीन, मी तुम्हाला मदत करेन. तेव्हा इथे टीचर म्हणत असतात, अहो जानकी मॅडम, मला माहिती नाही आहे का तुमची माणुसकी. अहो तुम्ही आणि ऋषिकेश सरांनी इथे दरवर्षी मुलांना मोफत वह्या पुस्तकं दिलेली आहेत. त्यांना हवं ते सगळं दिलेलं आहे. गरजू विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही त्यांची फी भरलेली आहे. हे मी कधी विसरणार नाही. आणि आता तुमचे दिवस वाईट आहेत म्हणून काय ते तसेच राहणार आहेत का. अहो एक ना एक दिवस तुमचेसुद्धा दिवस चांगले येतील आणि तुम्ही ते आणाल. तुम्ही शिकले सवरलेले कपल आहात, तुम्ही काही तसेच राहणार नाही. तेव्हा जानकी म्हणते, थँक्यू सो मच, मी तुमचे पैसे लवकरात लवकर फेडेन. त्यानंतरला इथे सयाजी विखे पाटील ऐश्वर्याला म्हणत असतात की ऐश्वर्या, आता तू इथे आली आहेस ना तर चल चल आता जेवूनच जा. तुझ्या आईने बिर्याणी बनवलेली आहे, बिर्याणी खाऊनच जा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅड मला नाही खायचे बिर्याणी वगैरे, मला राहू द्या बरं एकटीला, माझं कशातच मन नाही आहे. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, आता काय झाले सांग बरं, बिर्याणी खायचं सोडून तू कसलं टेन्शन घेतलेस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ते सौमित्र नावाचं हाडूक माझ्या घशात अडकलं आहे ना. सौमित्र आणि अवंतिका हे दोघंजणं सतत मला त्या घरामध्ये आता नडतायत. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं त्या सौमित्राचा तू कधीपासून एवढा विचार करायला लागलीस. तू सांग बरं, सौमित्राला आणि अवंतिकाला धडा शिकवण्यासाठी मी माणसांना पाठवू का. ते एका महिनाभरामध्ये त्या दोघांना कुठे गायब करू ना ते सुद्धा कळणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही डॅड नको, आधी मी करेन मॅनेज, मी माझ्याच लेवलला त्या दोघांना चांगला धडा शिकवते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं तू त्या दोघांना सोड ना, त्यांच्याकडे कशाला लक्ष देतेस. हे बघ त्या नानाची सगळी प्रॉपर्टी तुझ्याकडे आली पाहिजे. अगं तो आहे ना सारंग, तो जरासा डोक्याने खिसकलेला आहे, त्याच्याबरोबर तू ऑफिसला जात जा आणि ऑफिस सांभाळ ना. सगळी प्रॉपर्टी, ही सगळी संपत्ती सगळी तुझ्याकडे आली पाहिजे. त्या नानाच्या आणि त्या घरातल्यांच्या नावावरती काही राहता कामा नये. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅड तुम्ही नका काळजी करू, त्या प्रॉपर्टीसाठी तर मी त्या घरामध्ये आहे. आता मला फक्त ते ओरिजिनल पेपर शोधून काढायचे आहेत, कारण त्याशिवाय ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार नाही. त्याच्यामुळे ओरिजिनल पेपर्स मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. तर इथे जानकी देवारा साफ करत असते. तेव्हा इथे जानकीला आठवत असतं,
इथे नानांनी विनाकारण तिच्याकडे बोट दाखवलेलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो की तुझ्या बायकोने आमच्या नानांना धक्का दिला आहे. तर इथे सुमित्रा म्हणालेली असते की मला अशी आई हाक मारायची नाही. मी तुमची आई नाही आहे. तू आहेस एक सावत्र मुलगा आणि जानकी आहे एक अनाथ मुलगी. कळलं तुम्हाला? तेव्हा त्या दोघांनी आता घर सोडलेलं असतं. इथे टीचरलासुद्धा जानकी म्हणत असते की तुमचे पैसे मी लवकरात लवकर परत करेन. तेव्हा टीचर म्हणतात ओवीची फी मी भरेन, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जमेल तसे माझे पैसे परत करा. पण आमची ओवी हे खूपच जास्त गुणी आणि लाडकी मुलगी आहे. तिचं शिक्षण थांबायला नको, तिला कसली अडचण यायला नको, असं इथे टीचर म्हणालेले असतात. तेव्हा जानकी म्हणत असते की देवा, आता काय सांगू तुला, तुझ्यापासून काही लपून राहिलेलं नाही आहे. किती संघर्ष बघशील आमचा, किती परीक्षा बघशील. बरं मी आणि ऋषिकेश या परिस्थितीबरोबर 2 हात करायला बघतोय. पण माझ्या लेकीचं काय, माझ्या ओवीची या सगळ्यामध्ये काय चुकी आहे? माझ्या ओवीला एवढा मोठा संघर्ष का बघावा लागतोय? आज माझी ओवी शाळेमध्ये रडली, मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. माझ्या लेकीची फी भरायची आहे, कुठून आणू मी एवढे पैसे? तेव्हा इथे बाप्पा हे दिवस लवकरात लवकर जाऊ दे. एवढे कठीण प्रसंग आमच्या वाट्याला यायला नको आणि माझ्या ओवीच्या तर अजिबातच नको. तिने तिचं शिक्षण हसत खेळत पूर्ण केलं पाहिजे. ती तर हुशार आहे. ती तिचा अभ्यास, तिचं शिक्षण ती व्यवस्थित बघत असते. मग तिला आता या गोष्टीचं टेन्शन नको की आम्हाला तिची फीसुद्धा भरता येत नाही आहे. तेव्हा देवारा पुसत असताना आता जिथे लॉक ठेवलेला असतो तो लॉकमध्ये आता इथे तिच्या हातातलं कापड अडकतं. ओढत ताणत असताना अवंतिकाचा फोन येतो. तेव्हा जानकी म्हणते हां अवंतिका बोल ना. तेव्हा अवंतिका म्हणते कशात तुम्ही वहिनी? त्या दोघीजणी एकमेकांची विचारपूस करतात. तेव्हा अवंतिका म्हणते वहिनी मी सहजच फोन केला होता. हे बघा मला कळलं सगुणा भाजली त्याच्यामुळे हॉस्पिटलचा सगळा खर्च तुम्हीच केलात. मग आता हॉस्पिटलला एवढे पैसे भरलेत, मग आता तुमच्याकडे पैसे उरले असतील का? नाही ना, म्हणूनच मी फोन केला आहे. हे बघा तुम्हाला पैशांची गरज असेल तर मला सांगा, मी लगेच पैसे पाठवून देते. तेव्हा जानकी म्हणते नाही गं, पैसे आहेत ना. ऋषिकेश जी कुस्ती लढले होते ना त्यातले अजून थोडे पैसे आहेत. तू नको काळजी करू आणि आम्ही कामंसुद्धा करतो ना, ते सुद्धा पैसे मिळतात. तेव्हा इथे अवंतिका म्हणते ठीक आहे वहिनी, पण जर काही लागलं ना तरी प्लीज फोन करा, काही लपून ठेवू नका. तेव्हा जानकी म्हणते छे छे, हे बघ अवंतिका, तुला जर माझ्यासाठी काहीतरी करायचंच असेल ना तर तू एक गोष्ट कर. मी तुला आधीच सांगितले, आपल्या घरच्यांची काळजी घे, आपलं घर अगदी व्यवस्थितरित्या सांभाळ बाळा. तेव्हा अवंतिका म्हणते काळजी करू नका, मी आपलं घर अगदी व्यवस्थित सांभाळते. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते तुम्ही मला म्हणाला होतात माहिती आहे ना की तू खूपच जास्त ही भडकू डोक्याची आहेस, तुझ्या जिभेला खूप धार आहे, ती जपून ठेव, पुढे जाऊन तुला खूप लढाया लढायच्या आहेत. तेव्हा ही जिभेची धार नक्कीच वापर. मी अगदी तसंच करते. तेव्हा जानकी म्हणते की अगं तू किती समजूतदार झाली आहेस, तुझा हा समजूतदार बघायला मी तिथे हवे होते. तेव्हा अवंतिका म्हणते नक्कीच तुम्ही इथे नक्की परत येणार, हा माझा आणि सौमित्राचा शब्द आहे तुम्हाला. तेव्हा इथे जानकी म्हणते बरं ठीक आहे. दोघींनी आता बोलून झाल्यानंतर जानकी फोन ठेवते आणि म्हणते की बाप्पा अवंतिकाजवळ बोलल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये आली, एक वेगळाच बदल जाणवला. मगाशी जेवढी मी टेन्शनमध्ये होते तेवढी मी आता नाही आहे. देवा आता मी सुद्धा हातभार लावणार या घरासाठी. तर इथे नाना आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात, कारण इथे ऐश्वर्याने त्यांना ओवीचा व्हिडिओ दाखवलेला असतो. त्यामुळे नानांनी दुसऱ्याच दिवशी जानकीकडे बोट दाखवलेलं असतं जेणेकरून ओवीच्या केसाला धक्का लागू नये. पण इथे जेव्हा सौमित्रला हे सगळं कळतं तेव्हा सौमित्र आता मोबाईलवरती जानकीचा व्हिडिओ दाखवतो. त्याच्यामध्ये जानकी म्हणालेली असते की इथे ऋषिकेश जिंकले हे फक्त आणि फक्त श्रेय आमच्या नानांना आणि आईला जातं. तेव्हा सौमित्र म्हणतो त्या दोघांना जरी घरातून बाहेर काढलं असलं ना तरी दोघेजणं फक्त या घरातल्यांचीच नावं घेत आहेत. तेव्हा इथे आता सुमित्रा भरवायला जात असते नानांना. तेव्हा नाना म्हणतात नको मला. सुमित्रा म्हणते मला माहिती आहे तुम्हाला सूप पिऊन पिऊन कंटाळा आला आहे, तुम्हाला तो नको वाटतो आहे, पण हे बघा लवकर बरं वाटायचं असेल ना तर मग तुम्हाला सूप प्यावं लागेल, म्हणजे तुम्ही लवकर बरे व्हाल. तेव्हा इथे नाना नकोच म्हणत असतात आणि आता चेअर हलवून ते कुठेतरी जात असतात. तेवढ्यातच तिथे अवंतिका आहे, त्याने म्हणते काय झालं? तेव्हा सुमित्रा म्हणते बघ ना गं, हे सूपच पित नाही आहेत, आता कसं होईल, ह्यांना बरं वाटायला नको का? तेव्हा अवंतिका म्हणते नाना असं काय करताय तुम्ही, सूप प्या बरं.
तेव्हा इथे नाना बोलण्याचा प्रयत्न करत असतात. अवंतिका म्हणते, तुम्ही सूप नाही प्यायलात ना, तर मी सौमित्राला बोलवेन. तेव्हा इथे नाना तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की सौमित्राला बोलव, मला बोलायचं आहे. तेव्हा इथे आता नानांना जे काही बोलायचं असतं ते अवंतिकाला कळत नसतं. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, सौमीला बोलव का? बरं ठीक आहे, मी सौमित्राला बोलवते. तर इथे आता सौमित्र काम करत असताना ऐश्वर्या त्याच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, अवंतिका अगं हे बघ ना. तेवढ्यातच त्याचं लक्ष जातं तर तिथे तिथे अवंतिका नसून तिथे ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्याला बघून सौमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय झालं सौमित्र? आता माझा स्पर्शसुद्धा तुला तुझ्या बायकोसारखा वाटायला लागला की काय? तेव्हा इथे सौमित्र खूपच जास्त घाबरतो. तर इथे जानकी आता एका ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. तेव्हा तिथे आता पिऊन दादा येतात आणि म्हणतात की अहो जानकी वहिनी तुम्ही इथे? तेव्हा जानकी म्हणते, हो मी इथे इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे. तेव्हा इथे पिऊन म्हणतात, तुम्ही करणार इथे नोकरी? तेव्हा जानकी म्हणते, हो मला कळलं आहे की इथे अकाउंटची एक जागा रिकामी आहे, इथे वेकन्सी आहे असं कळलं आहे, त्याच्यामुळे मी इथे इंटरव्ह्यूसाठी आली. तुम्ही मला सांगा ना, मला कुणाला भेटावं लागेल? तेव्हा पिऊन दादा म्हणतात, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे थोडा वेळ भेटा, मी सरांना विचारून येतो आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूला या. तेव्हा जानकी म्हणते, हो ठीक आहे. तर इथे जानकी आता इंटरव्ह्यूला आलेली असते. हे बघून तिथल्या माणसांना आता आश्चर्य वाटत असतं आणि त्याच्यामध्ये ऐश्वर्याने त्याचबरोबर सयाजी विखे पाटील याने सगळ्यांना धमकी दिलेली असते की कुठल्याही ठिकाणी मुळशीमध्ये या दोघांना नोकरी मिळता कामा नये याची पूर्ण काळजी त्या दोघांनी घेतलेली असते. तेव्हा इथे पिऊन दादा म्हणतात की तुम्ही इथे बसा, मी लगेचच सरांना विचारून येतो आणि तुम्हाला मी सांगतो. तेव्हा जानकी म्हणते, हो नक्कीच. तर इथे सौमित्र म्हणत असतो, ऐश्वर्या तू इथे माझ्या रूममध्ये काय करतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सौमित्र अरे वरवरचं राग आता बंद कर रे, मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललं आहे. हो का नाही सौमित्र? तुझ्या मनामध्ये मीच आहे ना, तू सतत माझा विचार करत असतोस ना, आतासुद्धा तू माझाच विचार करत होतास. कारण कसं आहे ना, मी सुद्धा फक्त आणि फक्त तुझाच विचार करते आणि तुझ्या मनातलं आहे ना माझ्या कानांना आता ऐकू यायला लागले आणि म्हणूनच मला माहिती आहे की तू फक्त कितीही राग करत असलास ना तरीसुद्धा मनामध्ये फक्त माझाच विचार करतोस. हो की नाही? बरोबर की नाही? तेव्हा सौमित्र म्हणतो, एक काम कर, आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधून निघून जा. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, सौमित्र तू माझ्याकडे बघ आणि मला सांग, मी सुंदर नाही आहे का? बघ ना माझ्याकडे, मी सुंदर नाही आहे का? मी खूप सुंदर आहे ना सौमित्र, म्हणून तर तुझी ही नजर आहे ना माझ्याकडून हटतच नाही, सतत माझ्या मागे पुढे करत असतोस. बरोबर की नाही? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की सौमित्र कसं आहे ना, हे बघ मला माहिती आहे की तुझं माझ्यावरती प्रेम आहे, मी तुला खूप जास्त आवडते आणि तू तर मला आवडतोसच, हे मी कधीच नाकारलेलं नाही आहे. माझ्या मनामध्ये सुद्धा तुझी तीच जागा आहे आणि हे जर तुझ्या बायकोला कळलं तर? कारण आम्ही बायका आहे ना नवऱ्यांसाठी खूपच जास्त पॉझेसिव्ह असतो. आपल्या नवऱ्याजवळ दुसरी कुठलीही बाई आलेली किंवा आपल्या नवऱ्याला टच केलेलं कुठल्याही बाईला आवडत नाही. तसंच तुझ्या बायकोलासुद्धा ते आवडणार नाही आहे, अवंतिकाला. आणि मग अवंतिकाने जर बघितलं हे सगळं की मी आणि तू आपण दोघे एकत्र, मी तुझा हात हातात घेतला आहे, हे जर अवंतिकाने बघितलं तर मग काय होईल तुला माहिती आहे? त्याच्यामध्ये अवंतिकाचा स्वभाव खूपच जास्त रागवते ती माणसावरती. मग तुमच्या दोघांमध्ये वाद होतील, भांडणं होतील, मग तुम्ही दोघं एकमेकांपासून दूर जाल, तुमची केस कोर्टात उभी राहील. मग तुमची केस कोण लढेल रे सौमित्र? तुमच्या दोघांकडून कोण तुमची केस लढणार? तेव्हा इथे ऐश्वर्याने आता बोलत असताना सौमित्राचा हात हातामध्ये पकडलेला असतो आणि ती म्हणत असते की आधीच अवंतिकाला माहिती आहे तू मला आवडत होतास आणि अजूनही आवडतोस आणि जर तिला हे कळलं मी तुझ्या रूममध्ये येऊन तुझा हात पकडला आहे तर काय होईल? तेव्हा अवंतिका तिथे येते आणि बघते तर इथे ऐश्वर्याने सौमित्रचा हात हातामध्ये पकडलेला असतो. तेव्हा अवंतिकाला खूपच जास्त राग येतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ऐश्वर्याला कळतं की जानकी इथे इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे, तर इथे तिला नोकरी द्यायची की नाही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की द्यायची, पण मी सांगेन तीच नोकरी द्यायची. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की तुम्ही मला इथे पार्किंगमध्ये घेऊन का आलात? तेव्हा पिऊन दादा म्हणतात की सरांनी तुम्हाला या गाड्या धुण्याची नोकरी दिलेली आहे.
तेव्हा इथे आता जानकी गाडी धुत असताना तिथे सारंगसुद्धा असतो आणि ऐश्वर्यासुद्धा. ऐश्वर्या 10 रुपये काढते आणि इथे जानकीच्या कपाळाला लावते आणि म्हणते की खोट्याच्या नाणी इथे नेहमी खोटंच येतं. तेव्हा इथे आता जानकी तो नाणं काढते आणि म्हणते, पण ह्या नाण्याला तर कुंकू लागलेलं आहे, म्हणजे माझ्यासाठी हे नाणं लक्ष्मीचं रूप झालेलं आहे.